एकनाथ शिंदे साहेबांचा। छत्रपती शिवाजी महाराज की। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ आणि त्याचबरोबर माथाडी कामगारांचा भव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कामगार मंत्री सुरेश खाडेजी, या विभागाचे आमदार गणेशजी नाईक साहेब, स्थानिक आमदार आपल्या म्हणतात आहेत ना, स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, कृपा शंकर सिंगजी, आदरणीय प्रवीण दरेकर साहेब, महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईकजी, माजी आमदार संदीप नाईक आणि या कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी नार्वेकर, संचालक राजेंद्र पाटील, व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधी, माफ करा सगळ्यांची नावं मी घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित या विभागातील माथाडी कामगार बांधव भगिनी आणि मेहनती माथाडी बांधवांचे नेते म्हणजे आपले स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील, आज त्यांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त मी सुरुवातीलाच अण्णासाहेब पाटलांना विनम्र अभिवादन करतो। त्यांनी उभ्या केलेल्या कामाला आणि संघटित शक्तीलाही या निमित्तानं मी वंदन करतो, कारण गेले अनेक वर्ष त्यांचं या कामगार क्षेत्रामध्ये, माथाडी कामगार क्षेत्रामध्ये जे योगदान आहे हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। माथाडी कामगारांचं दैवत म्हणून देखील त्यांचं संबोधित त्यांना केलं जातं आणि अशा या त्याग भावनेने, समर्पित भावनेने ज्यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं ते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे। अण्णासाहेब आमच्या सातारा जिल्ह्यातले, त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच आपल्या राज्यातील राबणाऱ्या हातांना मोठा आधार दिला आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात माथाडी कामगारांबरोबरच विविध अशा घटकांचं संघटन, मोठं संघटन उभं राहू शकलं। आधुनिक महाराष्ट्र उभा करण्यात, प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये कष्टकरी कामगारांचा मोठा वाटा आहे। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो नाहीतर सीमावासियांसाठीचा लढा असो, आपले कामगार कष्टकरी नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील कित्येकांनी हौतात्म्य पत्करले। त्या हुतात्म्यांनाही मी या मेळाव्याच्या निमित्तानं अभिवादन करतो। स्वर्गीय अण्णासाहेबांनी माथाडीसोबतच मराठा समाजाची प्रभावी आणि राज्यस्तरीय संघटना उभी केली, तिथूनच मराठ्यांना न्याय मिळवून देण्याचं सुरुवात झाली। आरक्षणाची देखील, ते लढायची देखील त्यावेळेसपासून सुरुवात झाली। अण्णासाहेब पाटील यांचं सामाजिक, राजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान
आपल्याला कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही, ते मोलाचं होतं आणि आजही आपल्या सर्वांसाठी ते मार्गदर्शक असं आहे, दीपस्तंभासारखं आहे. त्यामुळे अण्णासाहेब यांनी मराठा समाजातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दूरदृष्टीने अनेक योजना आणि प्रकल्पांची मांडणी देखील केली. त्यांच्या या मांडणीमुळेच आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं लागलं. हे महामंडळही आता रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करू लागलं आहे. महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनांनाही आपण भक्कम असं पाठबळ मिळेल असं आपल्या सरकारचं धोरण आहे आणि नक्की त्याच्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. आम्ही दोघंही या ठिकाणी आहोत, उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः. राज्याच्या विकास रथाची घोडदौड आपले शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मेहनतीवरच सुरू आहे. त्यांच्या सोयीसुविधा असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, राहणीमान असेल आणि पुढच्या पिढीसाठीच्या रोजगार, व्यापार, उद्योग, संधी या बाबतीमध्ये आपण धोरणात्मक आणि ठोस असे कार्यक्रम राबवण्याचा नक्की प्रयत्न आपलं सरकार करणार आहे. आणि म्हणून आपलं सरकार हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. गरिबांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, कष्टकऱ्यांचं सरकार, माथाड्यांचं सरकार, वारकऱ्यांचं सरकार. हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार. आणि म्हणून आपण पाहतोय की गेले 2 वर्ष करोनामुळे किंबहुना ज्या काही मर्यादा होत्या त्यामुळे हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने देखील झाला. परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे या सत्तेवर आलेलं जे काही सरकार आता आहे हे मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि आता आपण पाहतोय की गेले 2-2.5 महिन्यामध्ये जे काही निर्णय आपलं सरकार घेत आहे हे सरकार जे 2-2.5 महिन्यामध्ये, मी काय कुणावर टीका करत नाही, परंतु गेल्या 2.5 वर्षापूर्वीचं सरकार आणि 2-2.5 महिन्यापूर्वीचं सरकार, मी त्या सरकारमध्ये होतो. मी पूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या सरकारमध्ये देखील होतो. गेले 5 वर्ष 2.5 वर्षापूर्वीचे जे काय प्रकल्प सुरू केले या राज्यामध्ये ते आपण सगळेजण साक्षीदार आहात. त्या सरकारमध्ये मला देखील देवेंद्रजींनी एक जबाबदारी दिली, नागपूर मुंबई समृद्धी हायवे बनवण्याचा. मला सांगायला आनंद वाटेल, हा प्रकल्प हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ओळखला जातोय आणि हा गेम चेंजर प्रकल्प होतोय. या राज्याला एक दिशा देणारा प्रकल्प ठरतोय. मेट्रोची कामं सुरू केली देवेंद्रजींनी, त्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आणि आज आपण पाहतोय मुंबईमध्ये या MMR मध्ये, नव्या मुंबईमध्ये देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे सुरू झालेले प्रकल्प गेले 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की 2.5 वर्षामधल्या कारभारावर मी काही टीका करणार नाही, परंतु कामाची जी काही गती आपण पाहिली त्याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे, हे शिवसेना भाजपा युतीचं सर्वसामान्य लोकांचं सरकार जे स्थापन झालेलं आहे, आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही आहे. हा आमचा अजेंडा एवढाच आहे की लोकांच्या हिताला प्राधान्य देणं, सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्याचबरोबर या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्याचा समतोल या विकासामध्ये साधणं हेच आमचं मुख्य लक्ष आहे. आणि म्हणून त्यामध्ये सगळे शोषित, पीडित, दलित, शेतकरी, कामगार, कष्टकरी, माथाडी सगळे लोक जे आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. आणि म्हणूनच जे काय माथाडी कामगारांचे जे रखडलेले प्रश्न आहेत याच्या बाबतीमध्ये नरेंद्र पाटील आणि इतर शशिकांत शिंदे असतील, इतर लोकांनी देखील त्याची चर्चा केली. गणेश नाईक साहेबांनी देखील यामध्ये आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून ते प्रश्न तर आपण सोडवणार आहोतच, परंतु त्याचबरोबर हे सगळे जे काही माथाडी कामगार, मगाशी अनेक संघटना यामध्ये आहेत, त्या संघटना, माथाडी कामगारांच्या संघटना या सर्वसामान्य माथाडी कामगाराला न्याय देणारे असल्या पाहिजेत, त्यांच्यावर अन्याय करणारे असता कामा नये. आणि म्हणून गृहमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, यामध्ये असा कुठलाही कुणाचाही शिरकाव झालेला असेल त्याचा चोख बंदोबस्त केला जाईल आणि सर्वसामान्य माथाडी माणसाला न्याय देण्याचं काम हे सर्वसामान्य सरकार करेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये मी जे काही जास्ती खोलामध्ये जात नाही, परंतु यामध्ये एवढंच सांगतो, जे काही आपण माथाडी कामगारांच्या प्रश्नामध्ये हे सरकार जे पुढे जात आहे, यामध्ये मराठा समाजाला देखील न्याय देण्याचं काम, यामध्ये
किती ते बहुसंख्य आता याच्यामध्ये आम्ही समाजामध्ये कधी सरकार आपलं हा समाज जवळचा तो समाज जवळचा असं कधी सरकार दुजाभाव करणारं सरकार नाही आहे. या सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारं सरकार आहे. आणि म्हणून माताडींना न्याय देताना नाईक साहेब इथे आहेत, मंदाताई इकडे आहेत. यामध्ये आपण भूमिपुत्रांना देखील न्याय दिला. त्यांची हक्काची जी काही गरजेपोटी बांधलेली घरं असतील, त्यांना रिडेव्हलपमेंट असेल, त्याला देखील आपण न्याय देण्याचा जेव्हा मी नगरविकास मंत्री होतो आपण या वेळोवेळी सभागृहामध्ये याच्या बाबतीमध्ये प्रश्न मांडलेत. या नव्या मुंबईमध्ये देखील माताडी कामगार असेल, इतर जे कोणी असतील, भूमिपुत्र असतील, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम हे आपलं सरकार करत आहे. आणि म्हणून त्यासाठी जसं कायदा बदलण्याची वेळ आली तरी सुद्धा त्याला कायदा बदलता येईल, बदलला जाईल. शेवटी आपल्याला न्याय सर्वसामान्य माणसाला द्यायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल, या नव्या मुंबईमध्ये देखील आपण अनेक विकासाचे प्रकल्प करतोय, जे देवेंद्रजींच्या काळात सुरू झाले परंतु ते मध्ये थांबले. ते आता थांबणार नाहीत, ते वेगाने पुढे जातील. यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये नव्या मुंबईमधलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल, त्याला देखील मला मंदाताईंनी पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये 107 कोटीपैकी 48 कोटी माफ करून टाकले आपण सिडकोकडून. आणि त्याचबरोबर नाईक साहेब देखील इथे आहेत. नाईक साहेबांनी देखील या बाबतीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत, अनेक प्रकल्प नवी मुंबईचे आहेत जे भूमिपुत्रांशी निगडीत आहेत, माताडी कामगारांशी निगडीत आहेत, त्याला देखील न्याय देण्याचं काम. मी पूर्वी नगरविकास मंत्री होतो, पण आता मुख्यमंत्री आहे आणि माझ्यासोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस साहेब देखील आहेत. आणि त्यामुळे यासाठी आपल्याला एकच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही, एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. प्रवीण दरेकर इकडे बसलेले आहेत, त्यांनी देखील मगाशी सांगितलं की या मुंबई बँकेच्या माध्यमातून ज्या माताडी कामगारांच्या घरांचं बांधणी होती, प्रकल्प होते, त्याला 150 कोटी रुपये दिले. आणखी पण काय ते देणार ना तुम्ही? 200 कोटी रुपये आणखी देणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचंही अभिनंदन करतो. बघा, माताडी कामगारांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या ज्या काही योजना आहेत, सिडकोमध्ये देखील काही आपले काही प्रकल्प प्रश्न अडलेले आहेत, त्यांना देखील आपल्याला सांगता येईल की नक्की यामध्ये आपल्याला जे काही अडचणी आहेत ते दूर करणारं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं कुठेही काही अडचण येईल असं मला वाटत नाही. त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय देण्याचं देखील काम या ठिकाणी आपलं सरकार करतंय. उपसमिती त्याला स्थापन झालेली आहे. ओबीसीना देखील सुप्रीम कोर्टामध्ये देखील न्याय मिळालाय. आता मराठाचा 2 बाजू आहेत, एक न्यायालयीन लढा आणि आपला सुविधा देण्याचा लढा. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये जी अधिसंख्य पदाचा निर्णय सरकार घेत नव्हतं, आमचं सरकार आल्यानंतर अधिसंख्य पदाचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्या नियुक्त्या देखील सुरू झालेल्या आहे. नियुक्त्या देण्याचं देखील सुरू झालं. वेळ प्रसंगी काही परिणामांना सामोरं जाण्याची तयारी सरकारने ठेवली आणि म्हणून अधिसंख्य पदांना देखील न्याय देण्याचं काम केलं. आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, सारथी आहे, हॉस्टेल आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती आहे, मुलांचं शिक्षण आहे, परदेशात जाऊन मुलांना शिकता येईल ही योजना आहे. अशा अनेक योजनांवर आपण काम करतोय आणि म्हणून त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आणि आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, तसं उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलंय की त्यांच्या काळामध्ये 50,000 लोकांना उद्योजक बनवलं. जर गेले अनेक वर्ष चांगला माणूस त्या महामंडळावर जर सापडला असता, नियुक्ती झाली असती, तर लाखो लोकांना नोकऱ्या नाही, नोकऱ्या देणारा तयार झाला असता. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या करण्यापेक्षा देणारे व्हा. आणि जर असे लाखो मराठा समाजातले तरुण नोकऱ्या देणारे निर्माण झाले तर लाखो करोडो लोकांना नोकऱ्या मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून नरेंद्र पाटील यांची योग्यता आणि त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन, आणि शेवटी आम्ही निर्णय घेताना आधी ठरवत असतो, इथे जरी बोलले तरी ते आधी ठरले. आणि म्हणून उपमुख्यमंत्री महोदयांनी जे काही नरेंद्र पाटील यांना या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष करावं
असं जे सूचित केलेलं आहे ते मी या ठिकाणी मान्य करतो. आणि नरेंद्र पाटील आणि त्याचबरोबर एक चांगला माणूस ज्याने मी स्वतः साक्षीदार आहे, अनेक तरुणांमध्ये जे काही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे कर्ज जे आपण सरकार त्याचं व्याज भरतो आणि ते कर्ज मिळवून दिलं, ते नक्की यापुढे देखील त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ होईल. हजारो लाखो तरुण नोकरी मागणारे नाही तर लाखो लोकांना नोकऱ्या देणारे तयार होतील. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि म्हणून त्यामध्ये देखील जी काय आपण मागच्या वेळेस ती मर्यादा वाढवली आहे, तर मला माहीत आहे तुमचं आणखी काय मागणी आहे ती तुम्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. त्यामुळे जेवढं का आपल्या मराठा समाजाच्या या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देता येईल ते देऊ. त्याचबरोबर सारथी असेल, मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेलचा विषय असेल, ज्या ज्या काही बाबी आहेत त्या देण्याचं काम करणार आहोत. हे सरकार देणारं आहे, हे घेणारं नाही, हे देणारं सरकार आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे काय पाहिजे ते हक्काने मागा, परंतु कुणाच्याही या ठिकाणी जे काही पूर्वी ज्या पद्धतीने सरकार काम करत होतं, बिलकुल कुठलाही निर्णय घेत नव्हतं, हे सरकार निर्णय घेणार आहे. आणि म्हणून कुणाच्याही भूलथापांना आपण बळी पडू नका. हे सरकार जे आहे हे प्रत्येक समाजाला न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये देखील द्वेष भावना निर्माण करण्याचं काम आपापसामध्ये कुणी करता कामा नये. शेवटी आपल्याला या सरकारच्या माध्यमातून, सरकार तुमच्या पाठीशी आहे. जे 2.5 वर्ष फाईल हल्ली नव्हती, आम्ही आल्या जवळपास 1-1.5 हजार लोकांच्या अधिसंख्य पदांची निर्णय घेऊन टाकला, नियुक्त्या चालू झाल्या. हे कधी झालं होतं का? आणि म्हणून ज्या योजना, ज्या सुविधा देण्यावर हे सरकार कधीही हात आखडता घेणार नाही. त्यामुळे आपलंही सहकार्य सगळ्यांना असलं पाहिजे. आणि जे कोणी अशा प्रकारची प्रवृत्ती असेल देखील त्याच्यावरही तुम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. मी मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो, या माथाडी कामगारांचे जे काही प्रश्न असतील, मार्केटचे प्रश्न असतील, अन्य काही प्रश्न असतील, घरांचे प्रश्न असतील, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न, जे काय वैद्यकीय सुविधांचे प्रश्न असतील, हे सरकार आपल्याला बांधील आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांना बांधील आहे. त्यामुळे काळजी करू नका तुम्ही. आपण सगळे एकजुटीने पुढे या. प्रामाणिकपणे आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडा. सरकार जबाबदारीपासून कधी पळ काढणार नाही. आम्ही सामोरे जाणारे लोक आहोत. मी स्वतः काल वरळीमध्ये जो अनेक वर्षाचा प्रश्न होता, जसा उल्लेख उपमुख्यमंत्री महोदयांनी केला, त्या ठिकाणी 10,000 लोक बाधित होते. कुठलाही काही त्यांना भाडं न देता, त्यांची पर्यायी व्यवस्था न करता त्यांना बाहेर काढून टाकलं होतं. त्यांची काही सुनवाई नव्हती. मी स्वतः गेलो 2 तास त्या भागामध्ये फिरलो. मायाबाळी सगळे लोक मला भेटले, तरुण भेटले, वृद्ध भेटले, सगळे भेटले. त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या. मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आम्ही मंत्रालयात बसून निर्णय नाही घेतला, त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट निर्णय घेतला. त्यांना भाडं देण्याचा निर्णय घेतला, त्यांना पर्यायी व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला. हे सरकार आहे, हे सरकार आहे आपलं. हे सरकार चालता बोलता सरकार आहे. काही लोक म्हणतात मंत्रालयात, आता त्याच्यात जात नाही मी, ठीक आहे. आणि आमचं सरकार, आता देवेंद्रजी आणि मी, आपल्याला त्यांच्याही कामाचा अनुभव आहे, मलाही त्यांच्या कामाचा अनुभव आहे. मी त्यांच्यासोबत 5 वर्ष काम केलेलं आहे. कुठलीही फाईल अडवायची, कुठली फाईल ठेवायची असं कधी त्यांनी केलं नाही. आम्ही तर मंत्रालयात नाही, गाडीमध्ये पण सह्या करतो, रस्त्यावर पण सह्या करतो. कुठलाही काही आमचं इंटेन्शन क्लिअर असतं. ही सही केलेली
त्याच्यामधून लोकांना न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, माय भगिनींना न्याय मिळेल, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सगळ्या घटकांना, माथाडी कामगारांना न्याय मिळेल, म्हणून आम्ही काही पर्वा करत नाही. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार 2.5 महिन्यामध्ये एवढे जे काही निर्णय आम्ही घेतले, मला सांगा तुम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये काय परिस्थिती होती सरकारमध्ये, काय परिस्थिती होती राज्यामध्ये. सगळे आपले अशा बसले होते. आम्ही आल्या आल्या गणपती उत्सव, गोविंदा उत्सव, नवरात्र उत्सव धूमधडाक्यात झाला ना. या राज्यामध्ये एक चैतन्य निर्माण झालं, या राज्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण झालं. जे निगेटिव्हिटी होती ती दूर करण्याचं काम केलं. मला कोणीतरी सांगितलं मुंबईमध्ये 9,000 कोटीची उलाढाल झाली गणपतीमध्ये. हे कशाचं होतं काय? हे सर्वसामान्य लोकांना घरामध्ये बसवून ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही. त्यांचा कारभार, रोजंदारी, त्यांना निर्भयपणे निर्बंध मुक्त वावरता आलं पाहिजे, हे सरकार करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अमृत महोत्सवी वर्षात देखील जी भरती थांबली होती, आम्ही जाहीर केलं. 75,000 लोकांची भरती जाहीर करून टाकली. त्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलिसांची भरती असेल, इतर ज्या काही भरत्या असतील, त्याला आम्ही खुला वाव देऊन टाकला. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही या ठिकाणी या राज्याचा जो विकास आहे तो थांबता कामा नये. आता मेट्रोचा प्रकल्प काय कशासाठी थांबवला? आले उपमुख्यमंत्री, त्यांनी सांगितलं आम्ही निर्णय घेतला. जे 5 वर्ष काम रखडलं असतं कशासाठी, ते आम्ही त्याला चालना दिली. त्या प्रकल्पामुळे लाखो मुंबईकरांना फायदा होणार आहे. मुंबई MMR मधल्या, नव्या मुंबईतल्या लोकांना फायदा होणार आहे. हे प्रकल्प आपण पुढे नेतोय, हे प्रकल्प आपण पुढे नेतोय, त्याला गती देतोय. ते प्रकल्प आम्ही वॉर रूम मध्ये घेतलेले आहेत. आणि वॉर रूम मध्ये डे टू डे त्या प्रकल्पाची माहिती येणार, येणारे अडथळे दूर होतील. हे असं काम आपण करतोय. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जेव्हा भेटलो, त्यांनी सांगितलं या राज्याच्या विकासासाठी कुठेही निधी आम्ही कमी पडू देणार नाही. तुम्ही या राज्याचा विकास करा. केंद्र सरकार देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ज्या योजना केंद्राशी निगडीत असतील, केंद्राकडून देखील आपल्याला मदत मिळेल, सहकार्य मिळेल. त्यामुळे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार, हे जे डबल इंजिनचं सरकार ज्या वेगाने जे काम करणार आहे, त्यामुळे काही लोक घाबरलेले आहेत. काही लोकांची मी काय राजकीय बोलणार नाही, नरेंद्रनी मला सांगितलं मगाशी, परंतु जो काय कामाचा धडाका आपण लावलेला आहे त्यामुळे धडकी लोकांना नक्कीच भरलेली आहे. असो, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. काही लोक सांगतात कुठे ही कंपनी गेली, ती कंपनी गेली. अरे उद्योग आणणारे लोक, आम्ही 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये जे उद्योग आले त्याची माहिती घ्या. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे उद्योग बाहेर गेले, कशामुळे गेले त्याची माहिती घ्या. आणि त्यानंतर जे काय दूध का दूध, पाणी का पाणी साफ होईल. आणि म्हणून काल काही कुठे लोक बोले सत्यमेव जयते, सत्यासाठी आम्ही आहोत, सत्तेसाठी नाही. हे सगळं तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे. सत्यासाठी कोण आणि सत्तेसाठी कोण? अरे ज्या शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडणूक लढवली, एका ठिकाणी मला सांगा तुम्ही, मला राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडणूक लढवली आणि मतदारांनी मॅन्डेट दिलं युतीला. सरकार कुणाबरोबर बनायला पाहिजे होतं? शिवसेना भाजप युतीचं. कुणाच्या विरुद्ध लढलो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि मग काय तडजोड झाली हेही आपल्याला माहित आहे. मग सत्यासाठी कोण आणि सत्तेसाठी कोण? जर आम्ही सत्तेसाठी, आम्ही तर ती चूक दुरुस्त केली आणि तुम्ही लोकांनी ते मान्य केली. आणि म्हणून जिकडे जिकडे आम्ही जातोय लाखो लोक जमा होत आहेत, लाखो लोक स्वागत करतायत. आणि म्हणून सत्ता आणि सत्य हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. जनता जनार्दन सुज्ञ आहे, ये जनता है, ये सब जानती है, सगळे ओळखतायत. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये जास्त काही जायचं नाही. एवढंच मी सांगतो जाता जाता, समस्या के बारे में सोचने से सिर्फ बहाने मिलते हैं, लेकिन समाधान के बारे में सोचने से बहुत से रास्ते मिलते हैं. आम्ही काम करणारे लोक आहोत, त्यामुळे समाधान जे आहे
ते आम्ही त्याच्यावर विचार करणारे लोक आहोत. त्यामुळे माथाडी कामगारांना माझी विनंती आहे की नरेंद्र पाटील यांचं कुठे गेला कुठे अच्छा बोलो पद भेटलं की गायब झालं काय. नरेंद्र पाटील सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्यांना सोबत घ्या. या सगळ्या माथाडी कामगारांचा न्याय देताना पक्षभेद वगैरे आपल्याला काही करायचं नाही. सगळ्यांना एकत्र करा. या आपला एकच उद्देश असला पाहिजे, या माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणे, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे, त्यांच्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, हाच उद्देश आपला असला पाहिजे. आणि म्हणून सरकार तुमच्या सोबत आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. त्यांनी पाहिलेलं माथाडी कामगार, मराठा समाज यांच्यासह विविध समाज घटकांच्या प्रगतीचं स्वप्न साकार व्हावं, यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.